नमस्कार माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींनो। तर आज मी तुम्हाला कवटापासून अगदी झटपट सांडग्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। एक वेळेस हे सांडगे आपण बनवून वर्षभरासाठी खाऊ शकतो। चवीला अप्रतिम लागणारे सांडगे अशा प्रकारे बनवून घ्या। ही जी रेसिपी आहे ना, तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही मिळणार नाही। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्ही बनवलेले सांडगे अगदी परफेक्ट येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण कवटापासून सांडगे तयार करणार आहोत। तर आपल्याला कवट घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी 4 कवट घेतलेले आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये सांडगे बनवायचे आहे तेवढे तुम्ही कवट घेऊ शकता। तर असे मोठ्या साईजचे कवट घेतलेले आहे। घेतलेले जे कवट आहे थोडेसे छान पिकलेले आहेत। घेतलेले कवट त्यानंतर आपल्याला फोडून घ्यायचे आहे। एखादी जड वस्तू घ्यायची आहे, ठेचणी वगैरे, त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे ठोकलं का हे कवटाची करवंटी जी आहे ती निघते आणि आतमध्ये असा मस्त छान हा गर निघत असतो। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे कवट हे पिकलेलं असल्यामुळे असा चॉकलेटी रंगाचा हा गर निघत आहे। तर आता 4ही कवट मी अशा प्रकारे फोडून घेते। तुम्ही पाहू शकता दुसरा सुद्धा मस्त तशाच रंगाचा हा गर निघालेला आहे कवटामध्ये। अशा प्रकारे सर्व कवट हे फोडून घेतलेले आहे। त्यानंतर फोडलेले जे कवट आहे त्यातला गर आपल्याला काढायचा आहे। तर एखादी चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, चवीला अप्रतिम लागते। तुम्ही एक वेळेस जर का बनवाल तर नेहमीसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवून ठेवाल। आता सर्व फोडलेल्या कवटाच्या आतून सर्व गर हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने करवंटीला गर चिटकतो तोही आपल्याला पूर्णपणे हा काढायचा आहे। पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे करवंटीने। पूर्ण 4ही याचा गर हा निघालेला आहे कवटाचा। त्यानंतर आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा कवटाचा गर टाकू। त्यानंतर हा जो गर आहे आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। कवटामध्ये अशा प्रकारे बारीक बिया असतात। ह्या बिया कडक नसतात तर नरम असतात आणि अशा प्रकारे हे ठेचून घेतलं का एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार होते। बिया पूर्ण नाही ठेचल्या गेल्या तरी काही हरकत नाही, फक्त काही प्रमाणामध्ये ह्या बिया ठेचल्या गेलेल्या आहे आणि काही अर्धवट अशा बिया ह्या यामध्ये आहेतच। 2 मिनिटं हा गर ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये काढत घेते आणि आधीप्रमाणेच थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हा खलबत्त्यामध्ये गर टाकून आपल्याला पूर्ण हा जो गर आहे तो ठेचून घ्यायचा आहे। पूर्ण गर हा ठेचून झाल्यानंतर एक आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये वाटीने हा गर मोजून घालायचा आहे। तर 1 वाटी यामध्ये गर हा टाकलेला आहे आणि हा दुसरा वाटी। तर अशा प्रकारे 2 वाटी हा कवटाचा गर तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, हा गर तुम्ही वाटीने मोजूनही घेऊ शकतात किंवा अंदाजानेही घेऊ शकतात, पण गुळाचं अगदी योग्य प्रमाण यामध्ये घालता यावं त्यासाठी हा गर आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे शक्यतो। तर त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण कवटाचा गर घेतलेला आहे त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला जो आहे तो खिसणीवरती खिसूनच घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये एक सुद्धा खडा नाही गुळाचा। एकदम असा स्मूथ गूळ खिसून घेतलेला आहे। तर 2 वाटी हा कवटाचा गर होता म्हणून 2 वाटीच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे, म्हणजे जास्त आंबट सुद्धा होत नाही हे सांडगे। त्यानंतर हे काळं मीठ घेतलेलं आहे, याला सेंधव मीठ असं म्हणतात। हे अशा प्रकारे वडीच्या स्वरूपात येतं। त्यानंतर घेतलेलं हे मीठ खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। चमच्याने सांगायचं झालं तर साधारण 1.5 चमचा एवढं मीठ हे टाकलेलं आहे। या मिठामुळे सांडग्याची चव अप्रतिम अशी लागते। त्यासोबतच पाव चमचा जे आपण रेग्युलर खाण्यासाठी मीठ वापरतो साधं मीठ ते घातलेलं आहे। फक्त आपल्याला एवढंच साहित्य घालायचं आहे यामध्ये। आता हे सर्व साहित्य मीठ, कवटाचं मिश्रण आणि गूळ अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे जे मिश्रण आहे ना मैत्रिणींनो, चमच्यापेक्षा हातानेच छान असं मिक्स होते, म्हणून हाताने तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे
फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे। तर वर्षभरासाठी आपल्याला कूट मिळत नाही बाजारामध्ये, तर अशा प्रकारे जर का आपण सांडगे म्हणजेच करोडे किंवा वड्याही तुम्ही याला म्हणू शकतात, हे जर का आपण बनवून ठेवलं तर वर्षभर आपल्याला खाता येईल। तर हे जे मिश्रण आहे ना मैत्रिणींनो, आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आता थोडंसं पातळसर वाटत आहे, कारण यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि गूळही घातलेला आहे। त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारे हे थोडं पातळसर झालेलं आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर एक आपल्याला प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे किंवा ताटामध्येही तुम्ही करून घेऊ शकतात। तर उन्हामध्ये अशा प्रकारे हे सांडगे करोडे जसे आपण टाकतो ना एखादी डाळीचे वगैरे बनवून, तशाच प्रकारे हाताने अशा प्रकारे टाकायचे आहे। अगदी भराभर हे करोडे पडत असतात। तुम्ही पाहू शकता काही जास्त वेळही लागत नाही। तर ही जी रेसिपी आहे ना बनवायला अतिशय सोपी आहे, अगदी सहज। तुम्ही पाहू शकता जास्त यामध्ये काही साहित्य टाकलेलं नाही। जर का हाताने तुम्हाला घालायचे नसेल तर अशा प्रकारे चमच्यानेही तुम्ही घालून घेऊ शकता, थोडं थोडं मिश्रण घेऊन। आणि सगळ्या ह्या वड्या तयार झालेल्या आहे अशा प्रकारे। आता कडकडीत असं उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे ह्या वाळून घेतलेल्या आहे 2 दिवसासाठी। त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारचे हे करोडे, या सांडग्या किंवा या वड्या, यातील तुम्ही याला काही म्हणू शकतात, ह्या तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हाही आंबट चिंबट काही खावंसं वाटलं तेव्हा आपण हे खाऊ शकतात, किंवा या सांडग्यापासून आपण आमटी वगैरेही तयार करून घेऊ शकतो। एकदम सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। मग पुन्हा भेटू मैत्रिणींनो नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार, आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारच्या वाळवणीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।